गेल्या 2 दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सर्व शेतकऱ्यांची उभी असलेली ऊसाची पिके भुईसपाट झाली आहेत। सरकारच्या निकषाप्रमाणे सध्या फक्त कापूस, सोयाबीन, तूर, मूग यांचेच पंचनामे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे। परंतु बागायत क्षेत्रामध्ये पाण्याची उपलब्धता तसेच मुळा धरणाचे पाणी मिळत असल्याने ऊसाची लागवड करण्यात आली। येणाऱ्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी तुटून जाणारे ऊस या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे झोपले आहेत। त्यामुळे या बळीराजाच्या ऊसाच्या पिकाचे पंचनामे करावेत अशी मागणी प्राध्यापक दत्तात्रय अडसुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो पाऊस चालू झालेला आहे त्यामध्ये संपूर्ण विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, त्यात मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त पिकाची हानी झाली। संपूर्ण शेतकरी हा त्या ठिकाणी आधी भीती कंगाल बनण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये 27 आणि 28 या मध्यरात्री जो पाऊस झाला तो इतका तुफानी पाऊस झाला की उदाहरणार्थ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये या पावसाने आणि वादळाने एवढा धुमाकूळ घातला। या नगर जिल्ह्यामध्ये जे ऊसाचं पीक होतं, मकाचं पीक होतं, इतर जे उभी पिकं होती ती संपूर्ण वादळामुळे भुईसपाट झालेली आहे। महाराष्ट्र शासनाने फक्त सोयाबीन, तूर, मका, इतर जी पिकं आहेत, जिरायची पिकं, त्यांची फक्त नुकसान भरपाई हेक्टरीप्रमाणे देण्याचं ठरवलेलं आहे। ते शेतकऱ्याच्या हातामध्ये काही पडणार नाही, एवढे मोठे नुकसान शेतकऱ्याचे झालेले आहे। आणि आता तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा तुफान वादळी पाऊस झाला की त्यामुळे ऊसाचे पिकं भुईसपाट झालेले आहेत। अतिशय शेतकऱ्यांनी कष्ट करून एकरी 1-1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये त्या ऊसासाठी खर्च केले आणि एका दिवसामध्ये ऊस होता की नव्हता अशा प्रकारची परिस्थिती ते शेतामध्ये झाली। म्हणजे बागायती क्षेत्रामध्ये जे नुकसान झालेले ऊसाचं त्याचे पंचनामे महाराष्ट्र शासनाने करायचे सांगितलेले नाही आहेत। आणि म्हणून माझी विनंती महाराष्ट्र सरकारला की सध्या अहिल्या जिल्ह्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जे ऊसाचे पिकं आहेत ते संपूर्ण भुईसपाट झाल्यामुळे बागायती क्षेत्रामध्ये असे मोठं नुकसान शेतकऱ्याचे झालेले आहे। ते भरून निघण्यासाठी काही का होईना त्या ऊसाचे सुद्धा पंचनामे सरकारने करावे अशा प्रकारची विनंती मी करतो आणि शासनाने याची दखल निश्चितपणे घ्यावी अशाच प्रकारचे शेतकरी म्हणून मी त्यांना विनंती करतो। यावेळी मच्छिंद्र भापकर, कुंडलिक ढोकणे, विश्वनाथ दुशिंग, परसराम ढोकणे, बबन ढोकणे आदी शेतकरी उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर ढोकणे, राहुरी।